आपलं एक तर ह्या वर्षी आम्ही थोडं एक्सपिरियन्स आम्हाला थोडंसं पाहिजे होतं, प्लस लोअर ऑर्डरमध्ये आम्हाला थोडी स्ट्रेंथ पाहिजे होती. त्या रोलला कुठला प्लेअर कुठे सुटेबल असेल, प्लस विकेट किपर एक चांगला पाहिजे होता. त्यामुळे दोन आम्ही तशा ऑप्शन्सवरती थोडे पैसे जास्ती ठेवायचे प्रयत्न केले. आमची पहिल्यापासूनच टीम स्ट्रॉंग आहे, पण बाकीचं आम्हाला वाटतं एक पुणे एक असेल, रत्नागिरी पण आहे. प्लस आत्ताच्या ऑप्शनच्या ह्याच्यात बघायला गेलं तर सोलापूर पण थोडंफार चांगली खेळते. लास्ट इयरपेक्षा मला वाटतं ह्या वर्षी थोडे सगळे टीम्स आहेत थोडे जास्ती तयारी करून आलेले असे दिसतात. लास्ट इयर थोडे फर्स्ट इयर असल्यामुळे कसं प्लेयर्स थोडे आयडिया नव्हते किंवा तेवढे माहिती नव्हते इकडे तिकडे कोण खेळते काय नव्हतं. ते आता सगळे ह्या वर्षी आल्यामुळे ते पण सगळे इन्व्हॉल्वमेंट असतील त्या टीममध्ये. त्यामुळे ह्या वर्षी अजून चांगली लास्ट इयरपेक्षा टुर्नामेंट होईल असे अपेक्षा. एक तर आमचे दोन आम्ही बीड चांगलेच घेतले जे 3 लाखाच्या जवळपास वरती होते. त्यामुळे दोन्ही आम्हाला असं होतं की दोन्ही आम्हाला आमच्या टीममध्ये त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट होता. त्यामुळे एक तर होता श्रीकांत मुंडे, दुसरा होता अनिकेत पोरवाल. हे दोघं आम्हाला पाहिजेच होते काही ना कुठल्या कॉस्टमध्ये. त्यामुळे आम्ही ते आम्हाला मिळाले चांगलेच आहे टीमसाठी.